नमस्कार, मी संतोषी निळकंठ केंद्रे, शारदा शेअर मार्केट अकॅडमी सासवड मध्ये आपले सहर्ष स्वागत करते. आर्थिक साक्षरता अभियान 2025 च्या अंतर्गत सध्याच्या काळात जे शेअर मार्केट शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना शेअर मार्केटचे 100% प्रॅक्टिकल एज्युकेशन घेऊन ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे, यासाठी आपण या चर्चा घेणार आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत अमित सर. सर, आपले सहर्ष स्वागत. नमस्कार. कसे आहात सर? छान, मस्त. तुम्ही आता आपल्या अकॅडमी मध्ये शेअर मार्केट शिकत आहात, तर कशी चालली आहे तुमची प्रॅक्टिस? प्रॅक्टिस छान चालू आहे माझी. मला आता शिकायला मिळते चांगले इथं आल्यापासून. ओके, तर तुम्ही शेअर मार्केट शिकता, तर ऑनलाईन एज्युकेशन घेणं का प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं शेअर मार्केटचं, तुम्ही कशाला जास्त इम्पॉर्टन्स देता? ऑनलाईन एज्युकेशन आणि प्रॅक्टिकल एज्युकेशन मध्ये फरक आहे निश्चितच. कारण मी अगोदर युट्यूबवरती किंवा फेसबुकवरती काही व्हिडिओज वगैरे बघितले, त्यामध्ये त्यात ते सांगतात पण तो नॉलेज पूर्ण मिळत नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या ज्या काही टर्म्स असतात किंवा त्यांची काय भाषा, ते काय शब्द असतात ते आपल्याला लक्षात येत नाही. इथं आल्यापासून काय झालं, इथं आल्यानंतर प्रॅक्टिकल नॉलेज 100% मिळालं. म्हणजे अगदी तुमच्या झिरोपासून शिकवायला सुरुवात करतात. जसं की शेअर मार्केट कसं अस्तित्वात आलं, कधीपासून आहे, आणि त्याच्यामध्ये कसे कसे अपग्रेडेशन होत गेले वेळोवेळी, काय झाल्यामुळे त्याच्यानंतर स्कॅम वगैरे झाले वेगवेगळे, त्यानंतर त्यामध्ये कसे बदल करून कसं शेअर मार्केट जास्तीत जास्त विश्वासार्ह बनलं, त्याबद्दल ते इथं आल्यानंतर जास्त शिकायला मिळून आणखीन फेत वाढला त्याच्यामध्ये. असं झालं. प्रॅक्टिकल ऑनलाईन नॉलेज. एज्युकेशन पेक्षा आपण हां, प्रॅक्टिकल ते करून पाहणं प्रॅक्टिकल जास्त ॲक्च्युअली. इम्पॉर्टन्स. हां, तुम्ही प्रॅक्टिकल जे महत्त्वाचं. प्रॅक्टिकल करून पाहता, तर त्याच्यामध्ये एक एक कन्सेप्ट क्लिअर होणं हे गरजेचं आहे का? हो, कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय आपण त्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे ते पण काय, आता हे पूर्णपणे प्रॅक्टिकल एज्युकेशन आहे. त्यामुळे तुम्हाला हे तर व्यवसाय करायचा आहे. व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला तर प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं गरजेचंच आहे. त्यापेक्षा कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आपण. प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय आपण नाही, कोणतीच गोष्ट करू नाही, शकत नाही. ते नाही करू शकत. गरजेचं आहे कन्सेप्ट हो, क्लिअर होणं. तर शेअर मार्केट जे शिकतात, तर त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे हार्ड समजलं जातं. आता सध्याचे जे शेअर मार्केट शिकणारे जे विद्यार्थी आहेत, तर ते हार्ड समजतात त्याला. मग त्याच्यासाठी ते शॉर्टकटचा वापर करतात. पण ते त्याच्यासाठी शेअर मार्केट शिकण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे का, असं तुम्हाला वाटतं का? शेअर मार्केट हे इतर व्यवसायांप्रमाणे, जसे आपण कुठलाही व्यवसाय किंवा कुठलाही नोकरी करताना एखादं एज्युकेशन घेतो आणि नंतर मग प्रॉपर वेने स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी शिकतो, नंतर आपण त्यामध्ये मास्टर होतो. तशाच पद्धतीने इथं पण तुम्हाला जर मास्टर व्हायचं असेल किंवा चांगलं प्रॉफिटेबल तुम्हाला तुमचं ट्रेडिंग करायचं असेल, तर तुम्हाला प्रॉपर एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. शॉर्टकटच्या अंदात न पडलेलं बरं. जास्त लॉसेस होण्याची शक्यता जास्त आहे शॉर्टकटच्या माध्यमातून. शेअर मार्केट शिकताना बऱ्याच जणांना असं वाटतं की आता आपल्याला म्हणजे आपल्याला जमत आहे, आता प्रॉफिट पण भेटत आहे. ते ते जास्त ह्याच्यामध्ये जातात की जमतंय आपल्याला, आपल्याला आता प्रॅक्टिसची जास्त आणखी गरज नाही. पण मला असं वाटतं की शेअर मार्केट शिकण्यासाठी जास्त वेळ लागतो का लगेचच जमतं शेअर मार्केट? वेळ द्यावा लागतो त्याला. कुठली गोष्ट शिकायची म्हणलं की वेळ द्यावाच लागतो. तसं इथंही तुम्हाला जर प्रॉपर एज्युकेशन मिळवायचं असेल तर तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. पडदेशी तुम्हाला ते येणार नाही, किंवा त्यासाठी तुम्हाला प्रॉपर एज्युकेशन आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन ही मिळालीच पाहिजे. ओके, म्हणजे जास्त घाई न करता आधी घाई न पूर्ण करा, प्रॅक्टिस करून मग ते प्रॅक्टिस केलं करून पाहिजे. मगच तुम्ही त्यात गेलं पाहिजे. ओके. जे आता आपण शेअर मार्केट शिकताना जे ट्रेडिंग करतो, तर ते ट्रेडिंग करत असताना 15 ते 20 दिवस प्रॅक्टिस करून ते ट्रेडिंग आपण स्टार्ट केलं पाहिजे का डायरेक्टच ट्रेडिंगला म्हणजे न प्रॅक्टिस करताच किंवा म्हणजे 15-20 दिवसातच आपण जे शिकतो लगेच स्टार्ट केलं पाहिजे का ट्रेडिंग करणं? नाही, ऍक्च्युली शेअर मार्केट आपण बऱ्याच वेळा व्हिडिओ वगैरे येतात युट्यूबवरती किंवा फेसबुकवरती पण, की 15 दिवसात शिका, अमकी स्ट्रॅटेजी वापरा, आणि ते लगेच तुम्ही 5 मिनिटाची स्ट्रॅटेजी वापरा आणि लगेच पैसे कमवा वगैरे. तसं काय होऊ शकत नाही. ते लोकांच्या मेंटॅलिटीचा वापर करून ते त्यांना ट्रॅप करतात लोकांना, की लोकांना कसं असतं की कमी कष्टामध्ये, सोप्यामध्ये असं ते पैसे मिळवायचे, आणि तशा मेंटॅलिटी लोक त्यामध्ये अडकतात, त्यामध्ये लॉस करून घेतात. आणि ॲक्च्युली आपल्याला 15 दिवसामध्ये किंवा ह्याच्यामध्ये असं करणं शक्य नाही. त्याला प्रॉपर वेने एज्युकेशन घेऊन मगच तुम्ही ट्रेडिंग केलं पाहिजे. ट्रेडिंग करत असताना आपल्याला जो ट्रेड आपण करतोय, तर ते आपल्याला लवकर ट्रेड मिळणं किंवा कन्फर्म ट्रेड मिळणं, ह्याच्यामध्ये कोणतं इम्पॉर्टन्स जास्त आहे? लवकर ट्रेड मिळणं जास्त इम्पॉर्टन्स आहे का कन्फर्म ट्रेड मिळणं जास्त इम्पॉर्टन्स? ट्रेडच्या बाबतीत सांगायचं झालं तर कन्फर्म ट्रेड मिळणं जास्त महत्त्वाचं आहे. लवकर ट्रेड मिळणं किंवा उशिरा ट्रेड मिळणं हे आपल्या हातात नाही, ते मार्केटच्या हातामध्ये आपल्याला ट्रेड देणं आहे.
आणि लवकर ट्रेड मिळवायच्या नादामध्ये आपण चुकीचे ट्रेड करून आपलं नुकसान करून घेऊ शकतो. त्यामुळे कन्फर्म जे सिस्टीम आपल्याला सांगितलेले आहे आपल्या अकॅडमीमध्ये, त्या सिस्टीमच्या थ्रू जाऊन मगच कन्फर्म ट्रेड घेणं जास्त महत्वाचं आहे. टेक्निकल बरोबर आपल्याला बायर सेलरची पण सायकोलॉजी ओळखता आली पाहिजे, याबाबत आपल्याला काय वाटतं? मार्केट टोटल सायकोलॉजीवरच चालतं, बायरची सायकोलॉजी आणि सेलरची सायकोलॉजी. त्यामुळे सायकोलॉजी रीड करून मगच आपण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने मार्केटला समजून घेऊ शकतो की मार्केट नक्की कुठल्या दिशेने चाललंय, बायरच्या दिशेने चाललंय का सेलरच्या दिशेने चाललंय. त्यामुळे सायकोलॉजी हे महत्वाची, सायकोलॉजी माहिती करून घेतलीच पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण अगोदर ते पूर्ण माहिती काढून मगच जास्त म्हणलं तर आपल्याला सायकोलॉजी पण इम्पॉर्टंट आहे. सायकोलॉजी शिवाय आपण मार्केट नाही शिकू शकत. म्हणजे आपण आता जे ट्रेडिंग करतो तर त्याचे जे ट्रेडिंग करत असताना आपल्या मनामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी येऊन जातात, पण आपण जर त्या आपल्याला बरंचसं काही देऊन जातात त्या गोष्टी, पण आपण त्या नोट डाऊन करत नाही, तर त्या नोट डाऊन करता सुद्धा आपल्या मनामध्ये राहिल्या पाहिजे. हे जास्त इम्पॉर्टन्स आहे का? तर इथं आल्यानंतर मला ते चांगलं शिकायला मिळालं हे की आपल्याला इथं आपल्या अकॅडमी वही आणि पेन अलाउड नाही. म्हणजे अलाउड नाही म्हणजे त्याची गरज नाही असे वाटतं. इथलं अशा पद्धतीने शिकवण्याची टेक्निक वेगळी येतं की तुम्हाला ते शिकवलं जातं, ते तुमच्या रोजच्या वागण्यातल्या किंवा रोजच्या आपल्या जगण्यातल्या गोष्टींशी रिलेट करून शिकवलं जातं. त्यामुळं तिथं तुम्हाला वही पेनची गरज पडत नाही. तुम्हाला ॲक्च्युली झोपेतनं जरी उठवलं ना तरी तुम्हाला ते पॉईंट तुमच्या लक्षात येऊ शकतात. आता मी 1-2 दिवस 3 दिवस माझा मध्ये गॅप पडला क्लासला. आल्यानंतर मला त्यांनी ते विचारलं की सरांनी जे 6 वाक्य किंवा जे काय आम्हाला शिकवलं जातं ते प्रॉपर लक्षातच राहतं. ते कधी कधीच विसरू शकत नाही. अशा पद्धतीने ते वेगळ्या टेक्निकने शिकवलं जातं. त्यामुळं लक्षात राहतं ते कधी पण. तुम्ही असं म्हणालात की आता म्हणजे आपल्या अकॅडमीमध्ये वही किंवा पेनची जास्त आवश्यकता भासत नाही. आपण सगळं जे काही करतो, जे ज्ञान घेतो, आपण ते सगळं प्रॅक्टिकलीच घेतो, कारण ते आपल्याला वही पेनची जास्त आवश्यकता लागतच नाही. तर हे आपल्या अकॅडमीची खूप कौतुकास्पद बाब आहे. तर जे आपण आता ट्रेडिंग करतो, बऱ्याच जणांना असं दबावाखाली काही प्रेशर खाली व्यक्ती येतात, त्यामुळे ते शेअर मार्केट शिकताना ऑब्विसली की ते काही चुकीचे असे पाऊल निवडतात. तर ते न करता मेडिटेशन करणं हे जास्त इम्पॉर्टन्स आहे का ट्रेडिंग करणं, ते प्रेशर खाली येऊन ट्रेडिंग करणं ते जास्त इम्पॉर्टंट आहे? मेडिटेशन चा मुख्य उद्देश काय की मेडिटेशन इथं काय होतं, आपलं जसं सायकोलॉजीवरती आपल्या बरेचशा गोष्टी डिपेंड आहेत. आपण जर आपलं माइंड जर शांत नसेल, ट्रेडिंग करताना माइंड शांत राहणं गरजेचं आहे. आपण जास्त विचलित जर झालो तर आपण जास्त चुका करू शकतो. त्यामुळे ट्रेडिंग करताना माइंड आपलं शांत असेल तर आपण चांगले ट्रेडिंग, प्रॉफिटेबल ट्रेडिंग आपण करू शकतो. त्यामुळं इथं मेडिटेशनला महत्त्व आहे. मेडिटेशन केलं तर आपण चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकतो आणि त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. मेडिटेशन मस्ट आहे. ओके, म्हणजे जे आता प्रेशर खाली जे व्यक्ती येतात किंवा ज्यांना टेन्शन असतं, त्यांना म्हणजे सध्याच्या काळात तरी मेडिटेशन करणं हे जास्त मस्ट इम्पॉर्टंट आहे. ते केलंच पाहिजे, तरच आपण आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे ग्रोथ करू शकतो, योग्य निर्णय घेऊ शकतो. बरेच जण प्रेशर खाली येऊन अयोग्य निर्णय घेतात, त्यामुळे ते लॉस मध्ये जातात. मेडिटेशन हे करणं मस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, तर ट्रेडिंग करताना ते जे ट्रेडिंग जनरल असतं ते जे मेंटेन करणं ते आपल्याला गरजेचं आहे का? ट्रेडिंग जर्नल आपण म्हणतो ते मेंटेन केलं पाहिजे. कारण आता मी पण एक व्यवसाय केला. व्यवसायामध्ये कसं असतं, तुम्हाला ऍक्च्युली प्रॉपर तुम्हाला माहित पाहिजे की मी आता आहे कुठं. म्हणजे मी अमुक एवढा परचेस केला, माझ्याकडे एवढा स्टॉक आहे, एवढा सेल केला, हे आपण जेव्हा बघतो आपल्या व्यवसायामध्ये तेव्हा आपल्याला माहित पडतं की मी आता आहे कुठं. जसं आपण ट्रेडिंगमध्ये पण कसं होतं की आपल्या ट्रेडिंगचं जर्नल आपण मेंटेन केलं तर आपल्याला माहित पडतं की आपण कुठं चुकीचे ट्रेड केले, त्यात आपला कसा लॉस झाला किंवा काही ठिकाणी आपला फायदा झाला तर तो का झाला आणि किती झाला आणि आपलं आता कॅपिटल किती, हे सगळं आपल्याला माहित पडतं. आणि जिथं आपण चुका झाल्यात जर्नलमध्ये आपण मेंटेन केल्यामुळे जिथं चुका झाल्या त्या चुकातून आपण शिकतो आणि पुन्हा त्या चुका होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे जर्नल मेंटेन केलं पाहिजे आपण. म्हणजे आपण जे आज काही ट्रेडिंग केलेलं आहे ते पुन्हा आपण रिवाइज करणं, त्याची प्रत्येक गोष्ट कशी केली ट्रेडिंग, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय चॅलेंज आले, प्रत्येक गोष्ट आपल्या डायरीमध्ये आपण नोट डाऊन करणं ते इम्पॉर्टंट आहे. ओके, मग शेअर मार्केट शिकत असताना जे आपण त्याच्यामध्ये ट्रेडिंग करतो, तो जो चार्ट आहे आपण त्या चार्ट थ्रू ट्रेडिंग करतो, तर तो चार्ट आपल्याशी बोलतो का सर?
काय वाटतं आपल्याला? चार्ट आपल्याशी बोलतो आणि आपणही चार्टशी बोललं पाहिजे असं सरांनी आम्हाला सांगितलं की चार्ट आपण बोललो तर तो आपल्याशी बोलतो. जसं आता आम्ही म्हणजे गमतीशीर भाग आहे, पण तो आपण एखादी मॅच कशी असते, मॅच क्रिकेट मॅच, तेव्हा आपण जसं एक्साइटेड असतो की हा आता आता 4 आता 6 अशा पद्धतीने आपण ते एक्साइटेड असतो, आपण त्यात सामावलेला असतो, त्यात आपण त्या मॅचचा एक भाग बनून गेलेला असतो. अशा पद्धतीने आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळवायचं असेल तर आपण या चार्टशी एकरूप झालं पाहिजे आणि तो चार्ट मग आपल्याशी बोलायला सुरुवात करतो. जेव्हा आपण त्याशी एकरूप आपण त्याशी बोलतो तो आपल्याशी बोलतो, त्यातून आपण समजून घेऊन आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो त्याच्यावर. तुम्ही जे आता उदाहरण दिलं की मॅथ्सचं, आपल्याला उत्सुकता असते की आता 6 आहे, आता 4 आहे. तसंच आपल्या चार्ट मध्ये पण असतं. म्हणजे आता कॅन्डल आपली हाय झाली म्हणजे आपल्याला ते त्याची प्राइस थोडक्यात म्हणजे त्याची प्राइस कमी जास्त होते. जे शेअर मार्केट आता जे सध्याच्या काळामध्ये जे विद्यार्थी शिकतात आहे किंवा त्यांना तर आता माहितच झाले की ते आता आपली काळाची गरज बनलेलीच आहे. पण जे आधीचे जे लोक होते त्यांना असं वाटायचं की शेअर मार्केट म्हणजे हा एक जुगार समजला जातो. तर तो जुगार आहे का काय आहे ते तुम्ही आता सर तुमच्या ह्याच्यामध्ये थोडं सांगा. म्हणजे कसं झालं मी माझ्या बाबतीत पण हेच घडलं बऱ्याच वेळा की मला ते अशीच माहिती वेळोवेळी पुरवली गेली ज्या लोकांकडून की हा जुगार आहे, हा सट्टा आहे, ह्याच्यात एकातल्या खिशातले पैसे काढून दुसऱ्या खिशात टाकले जातात, ह्यामध्ये काय म्हणजे हे जुगारच आहे. परंतु माझं पण हे मी पण त्यांचं म्हणणं मान्य करून बरेच दिवस माझे वाया गेले त्यामुळं. आणि ज्यावेळी मला लक्षात आलं की आपण जर समजा एखाद्या आजारी पडलो वगैरे काय तर आपण कुठल्या सुताराकडे जात नाही, आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो. तो डॉक्टर आपल्याला चेक करून डायग्नोस करतो आणि त्या पद्धतीने आपण औषध घेतो आणि आपण बरं होतो. त्या पद्धतीने यामध्ये काय असं झालं की मी ज्या लोकांशी सल्लामसलत केली ते लोकांचं स्वतःचं अज्ञान होतं, त्यामुळे त्यांनी त्यांचं मत सांगितलं हा एक जुगार आहे. पण जेव्हा मी प्रॉपर इथं अकॅडमीमध्ये येऊन सरांशी भेटलो, त्यांच्याशी बोललो, माहिती घेतली, त्यानंतर मला कळालं की हा कुठलाही जुगार नसून हा एक प्रोफेशन आहे, एक चांगलं प्रोफेशन आहे की ज्यामध्ये तुम्ही प्रॉपर एज्युकेशन घेऊन चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. आणि असं जुगार सट्टा वगैरे काय नाही, ते अज्ञानामुळे लोकांना तसं वाटतं. त्यांनी माहिती घ्यावी नंतर आपलं मत बनव असं मी म्हणतो आता ह्यामध्ये. म्हणजे ज्यांना काही माहितीच नाही त्यांनी अशी एक अफवा पसरवल्यासारखं पसरवले की ते हा एक जुगारच आहे. पण ते सध्या काळाची गरज बनलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मला शेअर मार्केट जमलंच पाहिजे, करताच आलं पाहिजे. कारण हा बिझनेसमॅन लोकांचा आणि इतर सामान्य लोकांचा पण हा एक जास्त म्हणजे मल्टिपल इन्कम सोर्स बनलेला आहे शेअर मार्केट. प्रॅक्टिस साठी तुम्हाला वेळ भेटतो तुमच्या बिझनेस मधून का तुम्ही तो वेळ काढता? नाही, वेळ तसं बघितलं तर वेळ मिळत नाहीच आपल्याला कुठल्या गोष्टी, पण आपल्याला ज्यामध्ये काहीतरी करायचं त्यासाठी आपल्याला वेळ काढावा लागतो. ते वेळ आम्हाला काढावा लागतो. असं वेळ मग रिकामा वेळ तर कोणाकडेच नसतो, त्यामुळे तो वेळ काढून त्याचं महत्व आहे, त्यामुळे आम्हाला ते शिकणं गरजेचं आहे, त्यामुळे वेळ हा काढलाच पाहिजे. म्हणजे वेळ काढून म्हणजे तुमच्या बिझनेस मधून तुम्ही ते वेळ काढून करता ही तुमची कौतुकास्पद बाब आहे. म्हणजे आपल्या ह्या जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना हे सांगायला नक्कीच आवडेल की म्हणजे तुमचं एक सपोज ते आयडियल व्यक्ती समोर ठेवून त्यांनी पण तसंच प्रॅक्टिस केली पाहिजे असं मला वाटतं. ओरल आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशनची तुम्हाला काय मदत होते? ओरल आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मध्ये कसं होतं की तुम्ही जे शिकलाय ते तुम्हाला इथं प्रेझेंट करायचे समोर येऊन. एखादा चार्ट आहे तुम्हाला, ते चार्ट येऊन तुम्हाला ते चार्टचं अनालिसिस करायचंय की तिथं काय काय घडलंय, काय इथं तुम्हाला ऍक्च्युअली येऊन दाखवावं लागतं. म्हणजे जनरली आपल्या नेहमीच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये काय केलं जातं, एक जण शिकवत असतो दुसरा शिकत असतो, ते शिकलाय काय काय त्याचं इव्हॅल्युएशन होत नाही. इथं कसं होतं ओरल एक्झाम आणि प्रॅक्टिकल एक्झाम यामध्ये तुमचं ते इव्हॅल्युएट केलं जातं की नक्की तुम्हाला येतंय का, जमतंय का. जर नाही येत तर त्यावरती अजून काम करून तुम्हाला ते क्लिअर करून मगच पुढं एज्युकेशन आपलं फॉरवर्ड होतं. नाही तर तसं मला जवळ येत नाही तर तुम्हाला इथं शिकवलं जातं. हे इथलं सिस्टीम अशी आहे इथली, त्यामुळे ते प्रॅक्टिकल आणि ओरल एक्झामचा फायदा होतो आपल्याला. ट्रेडिंग करत असताना प्राइसवर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे का इंडिकेटरवर? नाही, आपण आता प्राइसवर जास्त लक्ष दिलं, पण प्राइस जे करते ते इंडिकेटरमध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होतं, त्यामुळे प्राइस सगळ्यात जास्त महत्त्वाची. प्राइसकडे आपण प्राइसला फॉलो केलं पाहिजे. आपण जे आता ट्रेडिंग करतो त्याच्यामध्ये जे कॅन्डल आहेत तर त्या कॅन्डलची आपल्याला नावं माहीत असणं इम्पॉर्टंट आहे का ते कॅन्डलचं काम काय आहे ते माहीत असणं जास्त इम्पॉर्टन्स आहे? कॅन्डलची नावं आहेत वेगवेगळी, ते
नंतर आपल्याला कळतीलच, पण ऍक्च्युली सुरुवातीला आपल्याला सगळ्यात महत्वाचं की त्या कॅन्डलचं काम काय आहे ते महत्वाचं माहित पाहिजे. त्या कॅन्डलच्या कामावरूनच पुढे आपण चार्ट समजून घेऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला चाललंय काय ते व्यवस्थित कळू शकतं चार्टमध्ये. म्हणजे बरेच जण असं करायला जातात की त्याचे नाव पाठ करत बसतात, पण त्यांचं नेमकं काम काय आहे हेच त्यांना माहित नसतं. त्याच्यामुळे त्यांना बरेचसे प्रॉब्लेम येतात पुढे, ते लॉस मध्ये पण जाण्याचे चान्सेस खूप असतात. त्याचं काम काय आहे ते जास्त माहित करून घेणं हे जास्त इम्पॉर्टन्स आहे. शेअर मार्केट शिकणं हे म्हणजे आता सगळ्यांनाच आवडते. ते शेअर मार्केट शिकण्यासाठी काही वयाची अट वगैरे आहे का? म्हणजे आता प्रत्येक आपण जी स्पर्धा देतो त्याच्यामध्ये काही वयाची बंधनं असतात की ते त्या वयापर्यंतच केलं पाहिजे. तर शेअर मार्केट शिकण्यासाठी वयाची अट आहे का? नाही, असं काय नाही. शेअर मार्केट कोणीही करू शकतं. अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपासून ते एखादा रिटायर्ड माणूस असेल त्यामध्ये तुम्ही शेअर मार्केट करू शकता. आता काही वेळेस काय होतं, काही लोकांची इच्छा असते पण त्यांना प्रॉपर एज्युकेशन मिळत नाही किंवा प्रॉपर त्यांना मार्गदर्शन मिळत नाही, त्यामुळे ते करू शकत नाही. किंवा काही लोकांना एक सेकंडरी इन्कम म्हणून पण त्याकडे बघू शकतात लोक, किंवा कॉलेजचे वगैरे मुलं असतील तर त्यांनी एक साईड इन्कम त्यांना म्हणून पण त्याकडे बघू शकतात. करण्यासाठी म्हणजे असं वयाचं कुठलंही बंधन नाही, म्हणजे लिगली पण बंधन नाही. आणि हे असं सोय आहे शेअर मार्केटमध्ये की तिथं कोणीही ट्रेडिंग करू शकतं. किती श्रीमंत असला, गरीब असला, वयाने किती मोठा असला, छोटा असला, किंवा एखादी गृहिणी असेल घरामध्ये तर ती पण तिचं स्वतःचं काम वगैरे करून साईड बाय साईड हा व्यवसाय करू शकते. वयाचं पण काही बंधन नाही त्यामध्ये. चांगली गोष्ट आहे यामध्ये की तुम्हाला वयाचं बंधन आणि इन्कमचं बंधन नाही यामध्ये. काय हे छान आहे. सर तुम्ही आता आपल्या अकॅडमीमध्ये येऊन शेअर मार्केट शिकता, ते ट्रेडिंग आधी टेक्निकल करणं हे आधी अवघड जात होतं, आता कसं वाटतंय सर ते ट्रेडिंग करणं? टेक्निकल हे अवघड सुरुवातीला वाटत होतं कारण त्याबद्दल नॉलेज काय नव्हतं. आता इथं आल्यानंतर टेक्निकल हे आता सोपं वाटतं, कारण त्या टेक्निकलला मी जसं मगाशी म्हणलं की आपल्या रोजच्या जीवनातील गोष्टींशी निगडीत करून ते शिकवलं जातं. त्यामुळे ते टेक्निकल न राहता ते खेळीमेळीच्या वातावरणातून ते शिकलं जातं. ते तशा पद्धतीने शिकल्यामुळं ते लक्षात राहतं, लक्षात आल्यामुळं ते सोपं वाटतं. असं झालं. आता बरेच जण ट्रेडिंग करताना असं सिरियस होऊन ट्रेडिंग करतात. माझं म्हणणं असं आहे, आपण हसत खेळत ते ट्रेडिंग केलं पाहिजे. त्याच्याबद्दल असे छोटे छोटे ट्रिक काढून आपण ते म्हणजे लक्षात ठेवू शकतो, जेणेकरून आपल्यालाच त्याची मदत होईल. अशा थ्रू आपण ते ट्रेडिंग करू शकतो. ओके, जास्त प्रेशर खाली न येता आपण हे असं ट्रिक काढून ट्रेडिंग केलं तर योग्य. बरोबर. रिस्क मॅनेजमेंट जी असते त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? तर रिस्क मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाची इथं, कारण आपल्याला इथं अकॅडमीमध्ये हे शिकवलं जातं की तुम्ही सुरुवातीला तुमचं कॅपिटल थोडं ठेवा, आणि ते कॅपिटल आहे ते तुमचं कॅपिटल वाचवणं हे तुमचं पहिलं गोल असलं पाहिजे. आणि जर हे करायचं असेल तर रिस्क मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाची, कारण रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपल्याला हेच शिकता येतं की आपलं कॅपिटल कसं टिकवता येईल तुम्हाला, किंवा काही चुका तुम्ही कशा टाळू शकता की जेणेकरून तुमचं जे कॅपिटल आहे ते वाया नाही जाणार किंवा ते कॅपिटल निघून नाही जाणार. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट शिकणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण ट्रेडिंग करणं म्हणजे धोक्याचं आहे. रिस्क मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाची आपल्या ह्याच्यामध्ये. जे आता शेअर मार्केट शिकत आहेत तर त्यांनी शेअर मार्केट शिकताना काय काळजी घेतली पाहिजे हे थोडंसं आमच्या मित्रांना गाईड करा. काळजी ही घेतली पाहिजे की तुम्ही शेअर मार्केटविषयी प्रॉपर नॉलेज घ्या. कोणीतरी एखाद्या मुलाने किंवा एखाद्या व्यक्तीने काहीतरी ट्रेड केला आणि त्यामध्ये तुम्ही ट्रेड केल्यानंतर त्याला एवढे पैसे मिळाले आणि त्याने, म्हणून तुम्ही तशा पद्धतीने ट्रेडिंग करायला जाऊ नका. तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्या, त्याची माहिती घ्या, शिका, आणि मग तुम्ही त्यामध्ये ट्रेडिंग करा. हे माझं सांगणं राहील सगळ्या लोकांना किंवा सगळ्याच लोकांना. आता नवीन जे आता शेअर मार्केट विद्यार्थी शिकतात तर त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक स्टेप बाय स्टेप ते फॉलो करून ट्रेडिंग करणं इम्पॉर्टंट आहे. जे ट्रेडिंग करतो आपण सध्या, तर ते आपण किती रुपयापासून स्टार्टिंग केली पाहिजे ट्रेडिंगची? ट्रेडिंगची स्टार्टिंग ही 500 किंवा मॅक्झिमम 1000 रुपयापासून तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट केली पाहिजे, आम्हाला सांगितलं सरांनी. आणि ते खरं पण आहे, कारण जसं आहे त्यामध्ये आपण ट्रेडिंग करून प्रॉफिट ॲड करत तुमचा जेव्हा कॅपिटल चांगला ग्रो करू शकता तुम्ही, आणि ते ग्रो केल्यानंतर ते कॅपिटल वाचवणं आणि त्यामध्ये हळूहळू ग्रोथ करणं हे महत्त्वाचं. कारण सुरुवातीला शिकत असताना आपल्याकडून काही चुका होऊ शकतात, ज्यामुळे आपलं कॅपिटलला जर आपण जास्त ठेवलं तर जास्त लॉस झाला आपण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो की माझा लॉस झाला, जास्त लॉस झाला. त्यापेक्षा आपलं कॅपिटल थोडं असलं तर आपल्याला तेवढं
त्रास पण नाही होणार, किंवा ठीक आहे चुका झाल्या त्यामधून लॉस झाला, पण एकदम ह्यूज लॉस नाही होणार आपला, थोडा लॉस होईल. ट्रेडिंग करताना जो स्टॉप लॉस असतो तो गरजेचा आहे का? ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस गरजेचं आहे, कारण स्टॉप लॉस जर आपल्याला माहीत असेल तरच आपण प्रॉफिट आपल्याला किती मिळवायचं हे आपण समजून घेऊ शकतो, किंवा तशा पद्धतीने आपण ट्रेडिंग करू शकतो. स्टॉप लॉस मस्ट आहे. स्टॉप लॉस किंवा प्रॉफिट ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त इम्पॉर्टन्स कोणाला देतात? स्टॉप लॉसला जास्त इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे, कारण स्टॉप लॉस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रॉफिट तर होतच, पण स्टॉप लॉस वाचवणं महत्त्वाचं आहे. ट्रेडिंग करताना बऱ्याचशा आपल्याकडून नकळत का होईना पण चुका होतात, त्या चुका होणं स्वाभाविक आहे का? हा, होतात. आता कुठला व्यवसाय करताना आपल्याकडून चुका होतातच. तशा चुका होणं स्वाभाविक आहे. त्या चुकातून शिकून त्या चुका परत टाळणं हे पण महत्त्वाचं आहे त्या पद्धतीत. या चुकांमधून आता आपल्या हातून जे चुका घडतात या चुकांमधून आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो, तर याबाबत तुमचा एखादा एक्सपिरियन्स सांगा सर. आता सध्या कसं मी आता ट्रेनिंग आता माझं चालू आहे. आपल्या लाईफमध्ये जसं घडतं तसंच यामध्ये पण आहे, की आपण चुका करतो, त्या चुका रिपीट करणं हे शहाणपणाचं नाही. त्या चुकातून शिकून त्या चुका परत टाळणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मला असं वाटतं, किंवा सर पण असं सांगते, तुम्ही प्रॉपर आधी शिका आणि नंतर मग तुम्ही ट्रेडिंग सुरू करा. त्याशिवाय तुम्ही ट्रेडिंग सुरू करू नका. आपण जे आता चार्ट शिकतो याबाबत आपल्याला काय वाटतं, म्हणजे शांत बसून विचार करून निर्णय घेणं योग्य आहे का अति घाईगडबडीत निर्णय घेणं आपल्यासाठी लॉस मध्ये ठरू शकतो? नाही, कसं आहे आता चार्ट कसं मार्केटमध्ये आता असं जाणवतं की आपल्याला जसं वाटतं तसंच प्रत्येक वेळेस होईल असं नाही. त्यावेळी आपल्याला शांत बसून त्या वेळेची वाट पाहणं गरजेचं आहे, संयम ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तो चार्ट म्हणजे आपल्या जेव्हा ट्रेड देईल मार्केट त्यावेळी तो ट्रेड घेणं गरजेचं आहे. म्हणजे गडबड न करता शांतपणे संयमाने ते आपण शांत बसून राहणं गरजेचं. मग ते अवघड आहे शांत बसणं, पण ते शिकलं पाहिजे, ते करणं गरजेचं आहे. शांत डोक्याने विचार शांत करून डोक्याने. आणि त्यावर म्हणजे जास्त विचार करून मग निर्णय घेणं व्यवस्थित. शेअर मार्केटमध्ये तरी मस्ट इम्पॉर्टंट आहे प्रत्येक गोष्टीसाठी. हो. तुम्ही जे आता आपल्या अकॅडमीमध्ये शेअर मार्केट शिकता, ते शिकण्यासाठी तुम्हाला काही अडचण किंवा प्रॉब्लेम्स वगैरे आले, अकॅडमीने तुम्हाला एक लाईफ टाइम सपोर्ट उपलब्ध करून दिलेला आहे, तर त्याबाबत तुमचं म्हणणं काय? आता कसं आहे, प्रत्येक गोष्ट ही अपग्रेड होत राहते. आता अपग्रेडचा जमाना फास्ट 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 गोष्टी चेंज होत राहतात. त्यामध्ये हे पुढं हे पण पॉसिबिलिटी आहे ट्रेडिंगमध्ये पण असे काही चेंजेस येऊ शकतात की जेणेकरून आपल्या अपडेटची गरज पडू शकते. मग ह्याचं सगळ्यात चांगली गोष्ट अशी दिली की तुम्हाला इथून पुढे जे पण काही वेगवेगळ्या ट्रेडिंगमध्ये जे काही पद्धती येतील, किंवा जे काही गोष्टी ट्रेडिंगमध्ये नवीन नवीन येतील, त्या तुम्हाला इथं शिकायला दिले जातील. म्हणजे लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट असणार आहे इथून आपल्या. ते सगळ्यात चांगले, कारण आज मी इथपर्यंत शिकलो, पण मला परत नवीन शिकणं गरजेचं आहे. तर त्यावेळी मला दुसरीकडे कुठं शोध घेण्याची आवश्यकता नाही. मला इथं आल्यानंतर आपले अकॅडमीमध्ये फ्री सपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे. ही आपल्या अकॅडमीची खूप कौतुकास्पद बाब आहे. होय. प्रत्येक व्यक्तीने शेअर मार्केट शिकताना प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं शेअर मार्केटचं हे जास्त गरजेचं आहे का? प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं गरजेचंच आहे, कारण प्रॅक्टिकल एज्युकेशन शिवाय आपण काहीच करू शकत नाही. जसं आपण पुस्तकात वाचलं पोहायचं कसं, आणि आपण पोहायला गेलो तर ते शक्य नाही. ॲक्च्युली पाण्यात उतरून पोहून गाठंगळ्या खाऊन मग जे शिकलं ते खरंच शिकणं असतं. म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपल्याला गरजेचं आहे. प्रॅक्टिकल शिवाय आपण शिकू शकत नाही. मग तुम्ही आता जे म्हणालात की तुम्ही बिझनेस मधून वेळ काढून हा शेअर मार्केट शिकता, शेअर मार्केट तरी आता म्हणजे सगळ्याच व्यक्तींसाठी एक मल्टिपल सोर्स ठरलेला आहे इन्कम घेण्याचा. तर त्याबाबत तुम्ही आमच्या मित्रांना थोडंसं गायडन्स करा. मग त्यांनी काय काय केलं पाहिजे त्यांचे शेअर मार्केट शिकताना? शेअर मार्केट शिकताना म्हणजे जसं मी मागाशी पण सांगितलं की शेअर मार्केट आहे की ॲडिशनल इन्कम म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे तुम्ही. आणि त्यासाठी तुम्हाला वेळ पण काढला पाहिजे. तुम्ही प्रॉपर एज्युकेशन घेतलं पाहिजे. एज्युकेशन घेतल्यानंतर तुम्ही अपडेट पण राहिलं पाहिजे प्रत्येक वेळी की काय काय घडतंय मार्केटमध्ये, नवीन काय येतंय किंवा जसे बदल आहेत ते अडॉप्ट केले पाहिजेत. आणि एक ॲडिशनल इन्कम म्हणून ह्याच्याकडे सगळे लोक बघू शकतात, हेच मी सांगेन. आणि प्रॉपर एज्युकेशन घ्या. जे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काय शंका असतील काय असतील त्या एकदा कुठल्या तरी तज्ज्ञ माणसाला भेटून त्याच्याविषयी चर्चा करा. तज्ज्ञ माणसाला जास्त महत्त्वाचं आहे, कारण तज्ज्ञ माणूस जर तुम्हाला भेटला नाही तर त्याच्या बुद्धीप्रमाणे तो तुम्हाला गाईड करेल, आणि ते घडल्यामुळं आपण आपलं नुकसान करून घेऊ. त्यामुळं
तज्ज्ञ व्यक्तीला भेटा आणि तुमचे काय असेल ते डाऊट सॉल्व्ह करून घ्या आणि प्रॉपर एज्युकेशन घेऊन त्या पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये चांगला इन्कम मिळवू शकता. खरंच खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली सर तुम्ही. तर प्रत्येक गोष्ट करताना अगोदर ते आपण प्रॅक्टिकल करून पाहणं गरजेचंच आहे. ते करत असताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी, चॅलेंजेस स्वीकारावे लागतात. त्यातूनच आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो, कारण चुकांमधूनच माणूस शिकतो असं म्हणतात. ते बरोबरच आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला भेट दिली, आमच्यासोबत चर्चेला थोडासा तुमचा वेळ दिला, त्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद सर. आणि आमच्या विद्यार्थ्यांना पण तुम्ही खूप महत्त्वाचा मेसेज त्यांना सांगितला की सध्याच्या काळात आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारे आपण ते शेअर मार्केटचं एज्युकेशन घेतलं पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्ही खूप इम्पॉर्टन्स गायडन्स आमच्या विद्यार्थ्यांना करून दिला. त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू फ्रेंड्स.